नोटाबंदीनंतर प्रारंभीच्या 3 दिवसात जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे जुन्या चलनातील 349 कोटीची रोकड पडून आहे। या नोटा बदलून मिळत नाही, तसंच जमा ठेवीतून नवीन चलनही उपलब्ध होत नाही। त्यामुळे नाशिक जिल्हा बँकेचे रोखीचे व्यवहार ठप्प झालेत। शिक्षक पगार, निवृत्तीधारकांचं वेतन, रब्बी हंगामापोटीचे कर्ज वाटप ठप्प आहे। एवढंच नाही तर कर्ज वसुलीही ठप्प झाली आहे। त्यामुळे ग्राहकांच्या रोषाला बँकेला सामोरं जावं लागतंय। हे आंदोलन आहे नाशिक जिल्हा बँकेतील संचालक आणि पीडित शेतकरी यांचं। बँकेला पैसा उपलब्ध होत नसल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसह शिक्षक, निवृत्ती वेतनधारक भरडले जात आहेत। नाशिक जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थाही या बंदीत पीडित असल्यानं त्यांचे प्रतिनिधी आंदोलनात सहभागी झालेत। जवळपास 2 महिने झाले आमच्याकडे पेमेंट अकाउंटला पैसे पडलेले आहेत, परंतु शेतकऱ्यांना पैसे मिळत नाही। त्यांना खाद्य घ्यायला पैसे नाही, त्यांना चारा घ्यायला पैसे नाही किंवा रोजच्या आठवडे बाजाराला या सगळ्या गोष्टीला पैसे अजिबात उपलब्ध होत नाही। त्यांना जर लागणाऱ्या गरजा आम्ही पूर्ण करू शकत नसू किंवा आम्हाला पैसे मिळाले नाही तर फार मोठी अडचण निर्माण होणार आहे। आम्ही हे 3 निदर्शन आणून दिलेले आहे, पण अजून काही जिल्हाधिकारी त्यामध्ये सुधारणा केलेली दिसत नाही। मोदी म्हणतात कि भाइयों 50 दिन रुको, 50 दिन के बाद यदि मेरा निर्णय गलत हुआ तो चौराहे पर आप जो सजा देंगे मैं भुगतूंगा। अरे भल्या माणसा, इथं शेतकऱ्यांचे माल जर द्राक्ष तयार झाले तर 50 दिवस ठेवू शकणार आहे का? कांदे 50 दिवस ठेवू शकणार आहे का? भाजीपाला 50 दिवस ठेवू शकणार आहे का? फुलं फळं जे असतील ते 50 दिवस राहू शकणार आहे का? मग आमच्या शेतकऱ्याचे जे नुकसान होईल त्या नुकसानीला केंद्र सरकार जबाबदारी घेऊन आम्हाला आर्थिक मदत करणार आहे का? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। सध्या शहरात आणि जिल्ह्यात मिळून एकूण 930 एटीएम आहेत। यापैकी 730 एटीएम बंद आहेत। शेतकऱ्यांना अधिक फटका बसला असून भाव पडल्यानं आणि व्यवहार होत नसल्यानं सुमारे 700 कोटींचं नुकसान झालंय। 44 नागरी सहकारी बँका आणि 250 पेक्षा जास्त पतसंस्थातील गंगाजळी दिवसेंदिवस घटलीय। ती शेतकऱ्याची बँक आहे, चलनासाठी चलन नसलं। आज पगाराचा दिवस आहे, 65 कोटीचा चेक आला असताना आमच्या शिक्षकांना पगार द्यायला चलन नाही आहे। म्हणून आमची विनंती आहे का त्यांनी आम्हाला लवकर चलन द्यावं। मग ते दूध व्यवसाय असेल, कुक्कुटपालन असेल आणि काही शेतकऱ्याचे जे खतं वगैरे घेण्यासाठी काही जे पैसे आहे बँकेकडे ते तर चलनात आणावं असं आमची विनंती आहे। एकूणच या निर्णयाचा फटका नाशिक जिल्ह्याला आणि कृषी अर्थव्यवस्थेला बसलाय असं म्हणायला हरकत नाही। योगेश खरेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।